पहिलीच सार्वत्रिक निवडणूक 2026ची पार पडत आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक योग्य प्रकारे अहिल्यानगर शहरामध्ये एक युती म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल, एक चांगल्या प्रकारे युतीच्या बाबतीमध्ये एक निर्णय झाला. चांगल्या प्रकारे समन्वय राखण्याचं देखील काम प्रत्येक भागामध्ये दोन्ही पक्षांच्या वतीनं, मग ते शहरातले स्थानिक पातळीवरचे नेते असू किंवा राज्य पातळीवरचे नेते असू, हे सगळ्यांकडे करण्यात आलं. आणि आज कुठंतरी हे सगळं पुढे जात असताना आपण जर पाहिलं तर काल देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 2 हे जे काही उमेदवार होते ते बिनविरोध आपल्याला निवडून आलेले पाहायला मिळाले. आणि आज देखील शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे देखील 2 उमेदवार हे आज बिनविरोध आत्तापर्यंत जाहीर झालेले आहेत. त्यामुळं मनापासून मग ते कालचे कुमार भाऊ वाकळे साहेब असतील, सन्मान्य प्रकाशरावजी भागारकर साहेब असतील, आपल्या आत्ताच 7 नंबर प्रभागातल्या ज्या विद्यमान नगरसेविका होत्याच त्यांचे पती हे अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर देखील त्यांनी सक्षमपणे काम केलं. त्यांच्या घरामध्ये एक फार मोठा सामाजिक या संपूर्ण कामाचा एक फार मोठा वारसा अगदी सासू सासऱ्यांपासून त्यांचा कुटुंबामध्ये आला, भाऊ बुलढाणच्या आईवडिलांपासून आला आणि तो वारसा भाऊ बुलढाणींनी चालवला. आणि ज्या आज बिनविरोध झाल्यात अशा नगरसेविका पुष्पाताई बुर्डे यांचं मनापासून अभिनंदन करतो. थोड्याच वेळामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधले हे कराळे परिवारातील एक युवक करंजी कराळे हे देखील आता बिनविरोध झाल्याची माहिती समोर ही आलेली आहे. म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आणि आज भारतीय जनता पार्टीचे 2 हे युतीचे घटक म्हणून आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी काम करतोय. त्या चौघांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि निश्चित रूपानं आज जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अहिल्यानगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एक चांगल्या प्रकारे समन्वय ठेवून काम करत आहेत. अजूनही छोटे मोठे घटक पक्ष आहेत, अजूनही कोणी आमच्यामध्ये सामील होणार असेल तर त्यांचं निश्चित रूपानं आम्ही स्वागत करणार आहोत. आणि हे फक्त आणि फक्त हे शहराच्या विकासाकरता, शहराला गती देण्याकरता आणि शहराला कुठंतरी चांगल्या महानगरांची उंची जी आपल्याला गाठायचं जो स्वप्न प्रत्येक अहिल्यानगरवासी जो पाहतोय तर त्याच्याकरता ते सगळं काम करायचं. कारण हे कुठल्याही या जे प्रक्रियेतले लोक आहेत ते सगळे सक्षम लोक आहेत, त्यांना कोणालाच याच्यातून काही मिळवायचं नाही. फक्त आणि फक्त ज्यावेळेला ही सगळी भूमिका पुढे घेऊन जात असताना शहर विकासाची भूमिका असली पाहिजे. शहर कुठेतरी चांगल्या धर्तीवरती आपल्याला महानगराच्या रूपाने नेलं पाहिजे. अशाच करता सगळ्यांचा प्रयत्न हा चालू आहे. त्यामुळे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री नामदार सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री जे सातत्याने अहिल्यानगर शहराकरता एक चांगल्या पद्धतीने त्यांनी अर्थमंत्री खाता असताना झुकतं माप दिलेला आहे, असे नामदार अजितदादा पवार साहेब असतील. या सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं मार्गदर्शन, सगळ्यांच्या सूचना हे गेल्या 1-2 महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळं या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज पुढं काम चालू आहे. ही निवडणुकीत देखील त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं, मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी ही निवडणूक पार पाडणार आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य हे सगळ्या उमेदवारांना असावं अशी एक भावना व्यक्त करतो. आणि त्यांनी जे काही या निवडणुकीमध्ये जी मुख्य भूमिका बजावली, जे वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याचेच परिणाम आज आपल्याला कुठेतरी चांगल्या रीतीनं सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं मनापासून त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज जे काही आपल्या लाडक्या नगरसेविका पुष्पाताई बुर्डे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना पुढील कामाकरता शुभेच्छा व्यक्त करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.